तर नागपूर पाठोपाठ अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारं ईमेल मिळाल्यानं एक खळबळ उडाली आहे। या मेलमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी दिल्यानं पोलीस विभागानं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावत तपासणी केली, त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झालं होतं। अकोला जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देणारा एक ईमेल मिळताच एकच खळबळ उडाली होती। तर या धमकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय तत्काळ रिकामा करण्यात आलं। सर्व कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात आली। सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनाही कार्यालयाबाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। आपत्ती व्यवस्थापन विभागासह बॉम्ब शोधक आणि नाशक पथकांकडून सखोल तपासणी करण्यात आली। नागपूर आणि कोल्हापूर इथेही शासकीय इमारती उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती। त्यापाठोपाठ अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आल्यानं खळबळ उडाली। तर सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सतर्क असून धमकी देणाऱ्याचा कसून शोध घेण्यात येत आहे। मेसेज मिळाल्याबरोबर आम्ही आमच्या BDDS टीमला माहिती दिली। लोकल पोलीस स्टेशन आणि RCP असे सर्व बंदोबस्तासह या ठिकाणी आम्ही आलो। BDDS टीमने पूर्ण कलेक्टर ऑफिसच्या बिल्डिंगची इमारतीची पूर्ण चेकिंग केलेली आहे आणि परिसराची देखील त्यांनी चेकिंग केलेली आहे आणि त्यांना कुठल्याही या ठिकाणी घातपात घडू शकेल अशा पद्धतीचं कुठलीही वस्तू त्यांना या ठिकाणी मिळून आलेली नाही आहे।